आणि आता बातमी आहे, नवीन वर्षाची सुरुवात गजानन महाराजांच्या दर्शनानं करण्यासाठी असंख्य भाविक शेगावमध्ये दाखल झालेत। राज्याच्या कानाकोपऱ्यातनं भाविक दाखल झालेत आणि त्यामुळे रात्रभरापासून मंदिर भाविकांसाठी खुलं आहे। भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानं मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप आलंय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल खंडारे यांनी। गणगण गणात मोतेच्या नामस्मरणाने आज नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ते गजानन महाराजांचे भक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मी आज गजानन महाराजांच्या विदर्भाच्या पंढरीमध्ये या ठिकाणी आलेलो आहे आणि आपण देखील बघू शकता की भाविकांचा अलोट अशी गर्दी या ठिकाणी सकाळपासूनच आपल्याला पाहायला मिळत आहे। नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने व्हावी हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी गजानन भक्त जे आहेत ते सकाळपासूनच गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत। चिमुकल्यापासून तर वयोवृद्धापर्यंत सर्वच या ठिकाणी गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शेगावी नगरीमध्ये दाखल झालेत। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गजानन महाराजांचं मंदिर जे आहे ते भाविकांच्या दर्शनासाठी 24 तास खुलं ठेवण्यात आलं होतं। त्या माध्यमातूनच राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून गजानन महाराजांचे भक्त या ठिकाणी गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दाखल झालेत। नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने व्हावी हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गजाननाच्या शेगावी नगरीमध्ये भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते। त्यामुळं गजाननाच्या शेगावी नगरीत जणू काही जत्रेचं स्वरूप आलंय। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा।